अर्जुनाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सर्वांना ते गीतेचा उपदेश केलाय. प्रत्यपाद्युजो ईश्वरो होवाय गोचरो प्रत्यपाद्युजो ईश्वरो होवाय गोचरो श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे यासाठी गीता सांगितली. अर्जुन माध्यम झाला, त्या माध्यमातून आपला सर्वांना ती गीता सांगितली. आणि गुरु शिष्य सत्पंथा आढळू पडे बोलू कोणते म्हटलं इथं. आणि बोलू भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की बाबा ही गुरु शिष्य बिंदू काढावे झाले ते शून्य काढावे झाले तर बिंदू एक केले पाहिजे. आणि अद्वैत बोलावे झाले तर द्वैत केले. काय द्वैतातून अद्वैत सिद्धांत लोकांना पटवून देण्यासाठी ही परंपरेपासून अनादी काळापासून आलेली परंपरा. ब्रह्मा विष्णू भगवान महाविष्णू आणि तुम्ही ब्रह्मा आत्री नारायण लक्ष्मण महाराज आणि बलभीम सकयानंद शांतामाई आणि बंडोबा केरोबा इथपर्यंत आलेली मालिका आपली सर्वसाधारणपणे. आणि ह्या मालिकेत अनादी काळापासून चाललेलं ते नाम आपल्याला मिळालं ते. आणि भाग्याची गोष्ट आहे आपल्याला मिळालं. आता श्रीपाद बाबा जरी नसते तर आपण इथं जमा होण्याची काही गरजच नव्हती आहे का नाही. श्रीपाद बाबांनी परमार्थ केला, तो कसा केला साधेपणानं आणि पायाला भिंगरी बांधल्यासारखा प्रकार. मला एक त्यांचं बोलणं म्हणजे हे सेवेला बसले होते श्रीपाद बाबा आणि त्यांचं कराट फुटलं. कराट फुटल्यानंतर तशा अवस्थेत भावमुद्रा त्या अवस्थेत त्यांनी प्रवचन केलं. ते म्हणजे किती त्याग म्हणायचा, तितिक्षा वृत्ती किती म्हणायची. म्हणजे असं एक एक गुण घेण्यासारखं आहे बाबांच्याकडून. सगळ्यांना रुचेल पटेल असं सर्वसाधारणपणे त्यांनी काय केला परमार्थाचा सुकाळ केला. इकडे ज्ञानेश्वर माऊली नंतर या मराठीच्या नगरी ब्रह्मयुद्धाचा सुकाळू करी घेणे देणे सुखचोरी होऊ दे आहे जगी असं त्यांनी वनवन भटकले. त्यांच्यानंतर ताई त्यांच्याशी त्यांनी मी कुठं बघितलं बाबा गुजरात चलथान तिथनं कुठं प्रवरा अहमदनगर म्हणजे त्यांना थकवा असा नाहीच. आणि असं त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे बघा, ती ऊर्जा घेण्यासारखी आहे. म्हणजे अविरतपणे हे कार्य चालू आहे त्यांचं. थोडा वेळ थांबल्या घरात तर थांबतील नाही तर अखंडपणे चाला येतो प्रकार. म्हणून भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली. तीच गीता पुन्हा ज्ञानेश्वर माऊली भगवान महाविष्णूचा अवतार संताचा महिमा वर्णावा किती अलक्ष मूर्ती ज्ञानबा तू. अर्जुना संकट पडता जड भारी गीता सांगे हरी कुरुक्षत्री तोचे अवतार अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावाया. गीता शोधून अर्थ तो काढेला ग्रंथ निर्मिला ज्ञानेश्वरी. जगाचा उद्धार ज्ञानाबाई नामे जगाचा उद्धार ज्ञानाबाई नामे अनेक साधन नेणे करे काही. म्हणजे दुसरं साधन करायची काही गरज नाही. त्या संतांनी जे नाम घेतलं अनादी काळाचं तत्व त्या नामानच खरा उद्धार आहे. बाकीच्या कुठल्याही गोष्टीनं उद्धार नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अज्ञानी स्वरूप निज विचार देता संदेह तत्वता घालिता की. अज्ञानी स्वरूप निज विचारता अज्ञानी स्वरूप निज विचारता तत्वता संदेह घालिता ती. कैची का विश्रांती अज्ञानासंगे कैची का विश्रांती दुर्जनाच्या संगे भोगी नरक दुःख दाटवणे. म्हणजे माऊली म्हणताय तिथं. आणि विषयाकारणे झाले गुरु शिष्य विषयाकारणे झाले गुरु शिष्य अभ्यास अनुभव मुळी नाही. अभ्यास आता सध्याचा प्रकार तसाच चाललाय. अभ्यास नाही, गुरुंना अनुभव नाही, आडात नाही तर पोऱ्यात येणार कुठं. सगळीकडे असाच बाजार आहे सगळीकडे. मुखे सांगे ब्रह्मज्ञान जनलोकाची कापितो मान जनलोकाची कापितो कथा करीतो देवाची अंतरी अशा बहुलोभाची अंतरी अशा बहुलोभाची. ज्ञान सांगितो जनाशी नाही अनुभव आपणाशी. अनुभव नाही, अनुभवहीन प्रकार सगळीकडे चाललेला आहे. आणि ह्याच्यामध्ये चमत्काराचा प्रकार आणखी भरपूर. चमत्कार कसं झालंय डोई वाढवून केशे भूते आणि त्यांगस ते नव्हते संत जन ते नाही आत्मकोण. आत्मकोण म्हणजे काय हो नाम ते नाही आत्मकोण. जमुनी नर नारी शकून सांगती नाना परी तुका म्हणे मैंद तयापाशी नाही गोविंद. ते मैंद आहेत, ते खोटं बोलतायत तुम्हाला. काहीतरी स्वार्थ आहे त्याच्या पाठीमागे. आपला काय स्वार्थ आहे गो पाठीमाग? खरं ज्ञान कळावं म्हणून हा प्रकार आहे सगळा.
कोणाचं घेणं नाही, कोणाचं देणं नाही. आमचे सद्गुरू तर आता कसं आहे, ते आता गुरुकुलामध्ये अगोदर आपणाला ती हिजल बाई. आता कसं आहे, काय साधूंच्याकडे एक बाई आली, म्हणे आमचा मुलगा गुळ खातोय, जास्त गुळ खातोय. मग म्हणले त्यांना 4 शब्द काय ते सांगा, गुळ खातोय ते. मग त्यांना छंद होता तो गुळ खायचा. मग पुन्हा त्यांनी काय केलं, 4 दिवसांनी ये म्हणले. 4 दिवसांनी ये म्हणल्या महिला आली. तर मग त्यावेळेला म्हणले, त्या मुलाला सांगितलं, मग हे गुळ सोडला पहिल्यांदा. आणि मग त्या मुलाला सांगितलं की बाबा गुळ खाऊ नये, वाईट असते. म्हणजे आधी आपण केले मग सांगितले. तसं सद्गुरूंचं कसं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पहिल्यांदा आपले पैसे द्यायला घालतात. प्रवचनाच्या सेवेचे पैसे घेतले नाही. मग आम्ही कसं घेणार त्याच्यात सेवेचं? बरोबर गुरुच असं करून दाखवतात आपल्याला की बाबा आदर्शवत जीवन. मग आम्ही त्यांच्या पद्धतीने मार्ग दावून गेले दयाने दिसंत तेनेचे पण ते जाता गुंता कोठे ना पडे. म्हणजे त्यांनी जे मार्ग दाखवला आहे त्या पद्धतीने त्याचं अनुसरण करत राहणं हेच आपलं काम आहे. आणि असा बाहेर सगळा बाजार मांडलेला आहे. तुमची संख्या, आपली संख्या कमी आहे पण खरी आहे. म्हणजे ह्याच्यात खोटं काय आहे आपल्या संघ? जे अनादी काळाचं तत्व आहे, अज्ञानी जगत आहे सगळं, त्यांना माहिती नाही आणि पैसे घेण्याचे प्रकार सुरू झालेले आहे सगळीकडे. आणि संतांनी सांगितलंय, देती घेती नरकात जाती, देती घेती नरकात जाती. तिथं ऐकणं बी चुकीचं आहे आपलं. ते कीर्तन बघा, तुम्हाला मंदिरात आत नेतच नाही, गाभाऱ्याच्या भोवती फिरवतात सगळीकडे, इकडून तिकडून नुसतं रंजक वातावरण निर्मिती करायची, आत प्रवेशच नाही गाभाऱ्यात. आता आपले सद्गुरूंनी काय केलं, आत गाभारात प्रवेश करून दिला. देव कुठं आहे? तुझं आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलाशी. ती जागा दाखवून दिली आपल्याला सद्गुरूंनी. आणि कसं आहे, सद्गुरूचं तत्व लोहा परसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा गाद, कैसे हे आंधळे जन विसरून गेले खऱ्या देवा. आपणची होय देवगुरु, देवगुरु आपणच झाला. पडी देवा पुरवेवसना तिथे आपणापाशी न्यावे. योगक्षाम त्याचे जाणे जडबारी, वाट जावी करी धरून या. म्हणजे आपणाला शेवटच्या ह्याच्यापर्यंत. आता गुरु आपल्याला काय करतात बाबा, बाकीचं काय विचारत नाही तुम्हाला. काळजी घ्या, नाम घ्या. काळजी कशाची घ्या? देहाची काळजी घेतली पाहिजे का नको? भरपेट खाल्लं पाहिजे का नको? तब्येत जाम झाली पाहिजे का नको? युक्त आहार, युक्त विहार केला पाहिजे, योग्य आहार घेतला पाहिजे. जास्त आहार घेतला की अन्नाची नशा चढेल, नाही का? संतांनी एक मार्ग दाखवलाय, योग्य आहार घेतला पाहिजे. आणि म्हणजे आपल्याला तो परमार्थ करता येईल. नामाची नशा चढली पाहिजे, नामाची नशा चढली पाहिजे. अन्नाची कमी आणि नामाची जास्त झाली पाहिजे, असा प्रकार झाला पाहिजे आपल्या हातात. आणि नामापेक्षा दुसरं श्रेष्ठ जगामध्ये काय नाही, नाम श्रेष्ठ आहे. आणि नामासाठीच आपण हे करायचं ना. आणि नामासाठीच आपली संत मांदेळी सगळी जमा झालेली आहे, नामाच्या विचारानं भारित होऊन, असा प्रकार आहे तो. म्हणजे सद्गुरूचा महिमा अलौकिक आहे, शब्दानं वर्णन करण्यासारखा नाही. शब्दानं वर्णन कशाच केलं जातंय? लौकिकाच्या अलौकिक आहे ते शब्द, अलौकिक आहे, त्याचं वर्णन आपल्याला सहज करता येणार नाही. म्हणून आपलं त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण जाणं आणि नामस्मरणाशी एकरूप राहणं एवढंच आपल्या हातात आहे की नाही? ते करत राहायचं. मग पुन्हा काय करायचं? ते अनुभव घेत राहायचा आपला. आपण साठवला हरी जी हृदय मंदरी, त्याची सरली झार सफल झाला व्यापार. हरी आला हाती मग कैशी भय चिंता, हरी एकदा हातात आला. अनुभव आपला आपणच घेत राहायचा. नाम बाबा आपण एकांतात बसणे, चिंतन करणे आणि देहाला सवय लागल असं करणे. एक बसायचं, एक नेम ठेवायचा आपला. बसण्याचं काही गरज नाही, तशी सहज वृत्ती एकदा झाली की मग काही अडचण पडत नाही. आणि सहज वृत्ती होईपर्यंत एकाग्र चित्तानं बसणं गरजेचं आहे. थोडा वेळ, 5-10 मिनिटं, अर्धा तास. आणि एकदा आपल्याला सवय झाली की सहज वृत्ती निर्माण होते. सहज वृत्ती, तुका म्हणे वृत्ती सहज यावी स्थिती. पहिल्यांदा अवघडलेली अवस्था ती सहज होऊन जाते आणि नामाचा विसर पडतच नाही. नामाचा विसर पडे तरी कोटी हत्या घडे म्हणले. तुझ्या नामाचा विश्वास आम्हा कैसा गर्भवास. मग ठणकावून सांगता येते, बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही, बीज भाजून केली नाही. आता नाम घेत असताना काय होत असतं?
जे नाम घेत असताना कर्म केलेलं ते निष्कर्मी अवस्थेला जाते आणि नाम नाही घेता केलेलं कर्म हे तुमच्या खात्यावर पडत असते ना. नाम मिळाले ते निष्कर्मी अवस्थेला जाण्यासाठी नाम घेणं गरजेचंच आहे. कर्म करता करता नाम घेणं दुसऱ्या सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. कर्म करत करत निष्कर्मी अवस्थेला. बाकीचे भक्ती कसल्या सगुण स्वरूपाच्या इच्छा सगळ्या ऐश्वर मिळू दे संपत्ती मिळू दे आणि ते मागतोय ते कसलं आहे नाशिवंत आहे ते नाशिवंत देहाचा अनाळ सकळ आणि ज्याचा उपभोग घ्यायचा आहे ते हे नाशिवंत आहे सगळं. शाश्वत स्वरूपाचं काय आतला आत्मा आहे आणि तो शाश्वत स्वरूप आहे त्याचं भजन करणं गरजेचं आहे. मग तेच हरी साठवणं म्हणजे काय करणं. तुकाराम महाराज म्हणतो विठो भरला सबाहेर सबाह्य भरला पाहिजे अंतरी बाहेरी सगळीकडे हरीच हरी झाला पाहिजे. मग ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे ब्रह्मप्राप्ती झाली ज्या नाराला अंतर बाह्य झाला प्रकाशाची बाहेरी भीतरी लावे जैसा दीप सबाह्य अमुप रूप फाके तैसा ब्रह्मी लाहे हृदय त्रिनेत्र ब्रह्मी लाहे हृदय नेत्र सबाह्य निरंजन अवघा झाला. म्हणजे काय होतंय माहिती घेणं नाम घेत असताना तुमच्या भोवती नामाचं वलय तयार होतं. नामाचं वलय तयार नंतर ते ज्ञानमय प्रकाश बाहेर प्रकाश आत प्रकाश अंधार कुठे दिसतच नाही ना. एकदा आपला अंधार गेला अंधार म्हणजे काय होतो अज्ञानाच्या अंधारा ओसंदित जन्म वाहरा तो आत्मप्रकाश आतो आणला. आपण बाहेर भटकंती करत होतो. सद्गुरूने काय केलं देव कुठं आहे म्हणून सांगितलं आपल्या हृदयात आहे. वनवन करायची काही गरज नाही. हृदयातला आपल्याला दाखवत होतो. आपण बाहेर बघत होतो देव सगळीकडे शोधत होतो. आणि सद्गुरु प्राप्ती झाल्यानंतर सद्गुरु वाचून प्रेत रूप वाणी म्हणले बोलती पुराणी व्यास ऋषी कोणे परे तयाची नवीची सुटका निगुरा अखंड सुतकळा म्हणजे सद्गुरु शिवाय प्रेत रूप वाणी म्हणले. आता आपण पहिल्यांदा ग्रंथ वाचत होतो आपल्याला काय समजत होतं का फापट पसारा सगळा करत होतो आपण. म्हणजे वाचताना तत्वाशी निगडीत आपण वाचन नव्हतं ते. आता कसं झालं वर्माशिवाय बोलू वाटत नाही दुसरं कुठलं. बाहेरची कीर्तन आपण ऐकतो आता नको वाटतात ती कीर्तन ऐकायला ते कारण त्यात तत्व नसतंच. नामाविषयी काय उल्लेखच त्याच्यामध्ये नसतो. या वरवरच सगळं असतंय त्याच्यामध्ये. मग आपल्याला दुसऱ्याचं कोणाला बरं वाटत नाही आपल्याला बरं वाटतं म्हणायचं असा प्रकार होत असतो. म्हणजे प्रवास कुठपर्यंत आपल्या देहावरची आता निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो असे निराभाषी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्याची पावलो. निरंजन म्हणजे काय ती आत्मप्रकाश स्थिती. आत्माच्या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी घर बांधणं. आता आपण घर बांधल्यानंतर तिथं वास्तव्य करतो का नाही तसं आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो असे निराभाषी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्याशी पावला. तुका म्हणे आता नाही अहंकार सदाकार झालो नित्य शुद्ध. ते तत्व कसं आहे हो शुद्ध आहे. ते चौथं तत्व म्हणले म्हणजे आर्तूचे ने भजे जिज्ञासू जाणावायचे लागे भजे तिजेने इच्छेचे अर्थ सिद्धी चौथ्याच्या काहीच करणे नाही म्हणून बघतो पाही ज्ञान्याजो. मग जाणून करी भजन तो उत्तम पुरुष म्हणलंय. आपण आता जाणलं त्या परमेश्वराला. परमेश्वर कसा आहे तो अखंड स्थिती नाही निर्गुण निराकार आहे अखंड स्थिती नाही. आणि ते अखंड स्थितीत आपण आता काय करत होतो आतापर्यंत अनेकात एकत्व बघत नव्हतो. आता काय झाले आपली दृष्टी बदलायला लागली थोडी थोडी. आता अनेकात एकत्व बघायला लागलं. एकापासून सर्व भिन्न तेथे कैसे आले भिन्न भिन्न कबीरा कुआ एक है पाणी भरे अनेक बर्तन बर्तन में भेद है सब में पाणी. सगळ्यात एकच आत्मतत्व काटोकाट भरून आहे. आणि ती तुकाराम महाराज म्हणतात मुंगी आणि रावा आम्हा दोन्ही समान. दृष्टिक्षेप बदलतो. संतांची दृष्टी कशी आहे वर्णना व्यक्ती निजते जे अमुक संतांचे ते गुज आत्मरूप मुक्तांचा सागर भरित दाही दिशा मुक्तांचा सागर भरित दाही दिशा जीवदशा पाही बुडून जाईल ती मज खून दाविली नाही चित्ररत्नाची खान
उघडली. निवृत्ती प्रसाद ज्ञानदेव लादला सुखिया झाला तेने मुखे. म्हणजे संत बघत असताना आपण बघत असताना ते देहबुद्धीने आपण बघत असतो आणि संत तिकडे बघत असताना सगळीकडे आत्मरूपाने बघत असतात. आत्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आहे या दृष्टिकोनातून ते आत्मरूप दृष्टिकोनातून बघत असतात सगळ्याकडे. आणि संतांची वृत्ती ती आतून असते आणि आपली बाहेरून बघत असतो ती बाहेर. त्या चारी खाणीमध्ये तो सगळीकडे भरलेला आहे. म्हणून म्हणलेलं आहे संतांनी भूतग्रामय विषय वस्तू ते सम खटमटी ओम जियापरी. मग सद्गुरूंनी सांगितलेल्या तत्वावरती एकरूप राहायचं आहे. त्या दिशेने आपण प्रवास करत राहायचा एवढंच आपल्या हातात आहे. आता वेळ जास्त झालेला आहे का नाही, त्यामुळे पुन्हा कधीतरी निवांत बोलता येते. आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी आणि तुमच्या हृदयस्थ असणाऱ्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला इथं अल्पविराम देतो.